मी आयुष्यामध्ये कधी कुणापुढे चुकलो नाही, आयुष्यामध्ये कधीही कुणाच्या वाईट चिंतलं नाही. मला बरेच जण म्हटले गडबड केली. गडबड काय नाही, मला ज्या गोष्टी पटल्या आयुष्यामध्ये त्या मी कधी साध्य करायला किंवा त्याचं हे करायला कधी मागं पुढे बघितलं नाही. एवढंच सांगेन की मुश्रीफ साहेबांना मी पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला. मी कुणाबरोबरही फारशी चर्चा केलेली नव्हती आणि एक दिवस मनात आलं, जाहीर करून टाकलं. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. प्रतिनिधींनी काम केल्यामुळं या ठिकाणी हरेक गोष्टीची समस्येचा हल काढल्यामुळं आज आम्ही चांगले दिवस बघतोय. माझ्या मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये एवढंच सांगेन की मुश्रीफ साहेबांना मी पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला. मी कुणाबरोबरही फारशी चर्चा केलेली नव्हती आणि एक दिवस मनात आलं, जाहीर करून टाकलं. मला बरेच जण म्हटले गडबड केली. गडबड काय नाही, मला ज्या गोष्टी पटल्या आयुष्यामध्ये त्या मी कधी साध्य करायला किंवा त्याचं हे करायला कधी मागं पुढे बघितलं नाही. मी आयुष्यामध्ये कधी कुणापुढे चुकलो नाही, आयुष्यामध्ये कधीही कुणाच्या वाईट चिंतलं नाही. दलितावर प्रेम केलं, गरिबावर प्रेम केलं, शेतकऱ्यावर प्रेम केलं. दुःख, दारिद्र्य, उपेक्षा, अंधश्रद्धा, गरिबी यांना जातीय व्यवस्था यांना शत्रू मानून मी आयुष्यभर काम केलं. आणि मुश्रीफ साहेबांना मी पाठिंबा देण्याचे एकमेव कारण आहे की मुश्रीफ साहेब सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत अविश्रांतपणानं जनसामान्यांची सेवा करतात आणि म्हणूनच मी मुश्रीफ साहेबांना पाठिंबा दिला. माझ्या मित्रांनो, दुसरी गोष्ट मला दिसली आणि ज्याच्यासाठी मी मुश्रीफ साहेबांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला ती थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करायला लागलोय. माझ्या मित्रांनो, सत्ता ही लोककल्याणाकरता आहे. मी आयुष्यामध्ये एका गोष्टीवर विश्वास केलाय की लोक हे सत्तेचे मालक आहेत आणि सत्तेचा कण आणि कण आणि त्या ठिकाणी सर्व शक्ती ही सत्तेची त्या ठिकाणी गरिबाच्या पाठीमागे लावली पाहिजे, गरिबाच्या कल्याणाकरता लावली पाहिजे, उत्कर्षाकरता लावली पाहिजे. आणि तेच काम आदरणीय मुश्रीफ साहेब वर्षानुवर्ष विश्रांतपणाने करत आलेत. महाराष्ट्र राज्याचे मोठे मंत्री आहेत ते. मी अनेक मंत्री बघितलेत, अनेक राजे राजवाडे बघितलेत, मोठी माणसं बघितलेत. ह्यांचा मोठेपणा, स्वतःच वैभव, स्वतःचा स्वास्थ्य आणि स्वतःचं आयुष्य सांभाळण्यासाठी सगळी शक्ती त्यांची जाती. मुश्रीफ साहेब एकमेव या महाराष्ट्रामधला नेता आहे की ज्यांनी आपलं सर्वस्व गरिबांच्या बाजूने उभं केलंय, दलितांच्या बाजूने उभं केलंय, शेतकऱ्यांच्या बाजूने उभं केलंय. आणि खऱ्या अर्थानं हा तालुका, हे महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थानं कितीही मोठे ते झाले, किती मी मंत्रालयामध्ये बऱ्याच वेळेला त्यांच्या दालनामध्ये गेलोय, मला मोठी माणसं कधी तिथं दिसली नाहीत. महाराष्ट्र राज्यामध्ये सामान्यातला सामान्य माणूस ज्याला कॅबिनेट मंत्र्याचं दार खुलं आहे असा एकमेव नेता आहे आणि ते म्हणजे हसन मुश्रीफ आहेत माझ्या मित्रांनो. आणि विजय असो. आणि म्हणूनच मी त्याला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय. माझा कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही, कुठलाही हेतू नाही, परंतु त्यातून तिने मला डीसीसी बँकेवर परवा नियुक्त केलं, म्हणजे संचालक म्हणून घेतलं. मी कसला तज्ञ सहकारातले कायदे बिदे सगळं, म्हणजे मुश्रीफ साहेब हे अतिशय त्यात ज्ञानी आहेत. परंतु सहकारावर माझा विश्वास आहे. सहकार ही सामान्य माणसाची चळवळ आहे आणि मला त्या ठिकाणी संधी दिली. मुश्रीफ साहेब, मी आमदार झाल्यावर जेवढ्या लोकांनी माझं अभिनंदन केलं नाही त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी मला संचालक झाल्यावर या ठिकाणी मला माझं अभिनंदन केलं. त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी आमच्या पार्टीचा माणूस आणि माणूस, नेता आणि नेता सर्वांच्या पुढे राहून तुम्हाला प्रचंड मताने यावेळेला निवडून आणायला वचनबद्ध आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा मला मागवेला कार्यक्रम एक आयोजित केलेला आहे. मी आमच्या पार्टीचा कार्यक्रम आहे आणि मला तिकडे गेलं पाहिजे, तर आपण सर्वांनी मला परवानगी द्यावी.
परवानगी आहे ना? धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा.